नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2026चा हा कार्यक्रम सुरू असून दिनांक 20 जानेवारी रोजी पोखर्णी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज सोनाली श्रीकृष्ण वैरागड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शेतकऱ्यांचे व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रोड नाली रस्ते करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण लक्षात घेतलं असेल की आज आपण जिल्हा परिषद पोखर्णी गट या गटातून जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरलेला आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जो लढा दिला त्या लढ्याला बघितलं असेल शेतकरी बांधवांनी चांगला पाठिंबा दिला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपण ऊस दर मिळवून दिला। आतापर्यंत आपण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे लढे लढवले। मग आता तुमची वेळ आहे की तुमच्यासाठी जो लढलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे आणि 100% शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे। प्रत्येक खेडेगावामध्ये स्मशानभूमी नाही आहे, काही खेडेगावामध्ये रस्ते नाही आहेत, काही खेडेगावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे, काही खेडेगावामध्ये आरोग्याची सुविधा नाही आहे। म्हणून तुम्ही 100% तुमच्या उमेदवाराला जिल्हा परिषदेमध्ये पाठवताल। पण सुरुवातीला लक्षात घ्या, आज मी बोलतोय तुम्हाला सगळ्यांना नाव परिचित सुद्धा असेल, वैरागर सर, पण आपली जागा सुटलेली आहे सर्वसाधारण महिलेला। म्हणून मी माझ्या पत्नीचा जिल्हा परिषद पोखर्णी गट यामधून फॉर्म भरलेला आहे। तुम्ही भरभरून मताच्या स्वरूपामध्ये पाठिंबा देताल आणि विजयी करताल ही 100% आशा बाळगतो। थांबतो। काय उमेदवाराचं काय नाव? उमेदवाराचं सोनाली श्रीकृष्ण वैरागर। मी सोनाली श्रीकृष्ण वैरागर पोखर्णी गटातून अर्ज दाखल केलेला आहे। आपल्या गावामध्ये रस्ते नाहीत, स्मशानभूमी नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, हे सगळे कामं करण्यासाठी त्यामुळे मी उभी आहे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।